नमस्कार मंडळी, मी विद्या पागनीस, मसाला मंत्राबाई विद्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पारंपरिक उन्हाळी मिरची करणार आहोत. ही माझ्या आजी सासूबाईंची रेसिपी आहे. प्रत्येक भागामध्ये ह्या मिरचीचं मधलं सारण भरण्याचं वेगवेगळं रेसिपी आहे. ही म्हणजे अगदी ऑथेंटिक आणि परफेक्ट मापासहित मी तुम्हाला दिलेली आहे आणि सुंदर होते. दह्यातली मिरची आहे. आपण त्याला काय काय लागतं आणि ती कशी करायची हे सगळं आता पाहूयात. ह्या आहेत अर्धा किलो हिरव्या मिरच्या. ह्या छोट्या बुटक्या असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसातच ह्या मिळतात. ह्यानं स्वच्छ धुतल्या आहेत आणि कापडाने पुसून कोरड्या केलेल्या आहेत. आणि हे अर्धा किलोचंच माप मी तुम्हाला सांगते, म्हणजे ते बरोबर होतं. इथे 2.5 चमचे मी मेथ्या घेतलेल्या आहेत. नंतर पाऊण वाटी मीठ आहे. 4 चमचे मोहरीचा गर, म्हणजे इथे तुम्ही टीस्पून म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1.5 चमचा हिंग मात्र छान वासाचा लागतो, कारण याला वास हिंगानीच छान येतो. त्यामुळे हिंग अगदी वासावाला तुम्ही घ्या. हा 1.5 चमचा आहे. दही मात्र जसं लागेल तसं प्रमाण त्याच्यात कालवताना आपल्याला लक्षात येतं की किती आहे, पण एक मोठी वाटीभर किंवा हे बाउलभर असं एवढं दही लागतं. नंतर हे जे तीळ आहेत, हे 1 मूठ तीळ आहेत. आता 1 मूठ आहेत, पण मी तुम्हाला सांगेन की एक छोटी वाटीभर आहेत, कारण तेव्हा ज्या आजी सासूबाईंनी सांगताना सांगितलेलं माप असल्यामुळे मी तसंच तुम्हाला ते सांगते. आता इथे ही मोहरी डाळ आहे. ती मोहरी डाळ, हे तीळ आणि ह्या मेथ्या, ह्या थोड्याशा बारीक गॅसवरती भाजून घ्यायच्या. फक्त भाजताना जास्त भाजायच्या नाहीत, नाहीतर मेथ्या कडवट होतात आणि मग आपली मिरची कडू होते. त्यामुळे थोडंसं जस्ट शेकल्यासारखं करायचं आणि हे 3 वाटण त्याचं करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे जे मीठ आहे, हे मीठ पण तुम्ही थोडंसं तव्यावरती परतून घ्या, म्हणजे त्यातलं मॉइश्चर जाईल. हे सगळं परतण्याचं कारण असं की त्यातलं मॉइश्चर जावं आणि आपल्या वर्षभर मिरच्या चांगल्या टिकाव्यात, कारण दही आहे त्याच्यामध्ये आणि उन्हात वाळवलं की त्या सुंदरच होतात. आता मी इथे तुम्हाला सांगते की मी ऑलरेडी ह्या मिरचीचं वाटण हे केलेलं आहे, भरलेलं, की त्याच्यात वेळ जायला नको म्हणून. साधारणतः हे याच्यापेक्षा जास्त 1.5 वाटी मला दही लागलेलं आहे आणि हे सगळं साहित्य एवढंच आहे. ते मी भरड काढून मिक्सरमध्ये सगळं ते भिजवलेलं आहे आणि हे इतकंच घट्ट हवं, म्हणजे मग ते भरलं जातं. आता इथे मिरची भरताना काय करायचं, देठं तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही देठं काढू शकता, नसतील काढायची तर नाही काढली तरी चालतील. ह्या मिरचीला इथे साधारणतः हे असा कट द्यायचा. ओके, हा कट दिला ना की ही अशी ओपन होते. थोड्या त्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या, म्हणजे मग मसाला आपला चांगला भरला जातो त्याच्यात. हे अशा पद्धतीने थोडी ती फुटली तरी चालेल, पण भरल्यानंतर ती व्यवस्थित भरली जाते. आता अजून एक मी तुम्हाला दाखवते कापून. कापताना अतिशय सावधगिरीने करा. सुरीचं टोक असतं, लागण्याची शक्यता असते. मिरच्यांमध्ये ह्या बिया जास्त आहेत ना, त्याच्यामुळे त्या बिया काढल्या जातात. ओके, दिसलं. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या मिरच्या कशा भरायच्या ते अजून 1-2 मिरच्या चिरून तुम्हाला दाखवते. कटिंग ट्रे घेतला आणि सुरी घेतली ना की त्याच्यावरती तुम्हाला कापायला सोपं जाईल, ते म्हणजे हाताला पण लागणार नाही आणि व्यवस्थित कापलं जातं. आणि मग ही अशी थोडी फोडायची. जेवढ्या निघतील तेवढ्या बिया काढायच्या. सगळ्याच काढल्या पाहिजे तसं काही नाही, पण शक्यतो जेवढ्या काढता येईल तेवढ्या काढा, म्हणजे आपला ना मसाला त्याच्यामध्ये खूप छान भरला जातो. ह्या अशा पद्धतीने आता मी ह्या सगळ्या मिरच्या कट करून घेते आणि तुम्हाला भरलेली दाखवते. आता हे बघा,
ही कापलेली मिरची, अख्खी मिरची, आणि ह्या आपण त्याच्या काढलेल्या बिया. ओके, आता आपण ह्या भरूयात. आता आपण मिरच्या भरायला सुरुवात करूयात. चमच्याने भरत जा, म्हणजे मग काय सोपं जातं ते सगळं. आणि ह्या असं ह्याच्यात भरायचं, मस्तपैकी भरपूर भरायचं, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग नंतर ही मिरची आहे ना, ही अशी थोडीशी बंद करायची आणि हे असं प्रेस करायचं, मग ते भरली जाते व्यवस्थित त्याच्यामध्ये. परत एक तुम्हाला दाखवते. ही मिरची मी फोडली अशी, त्याच्यामध्ये हे साधारणतः एक चमचा बसेल, जशी मिरची असेल तसं बरं, ह्याला मापाचं नाही म्हणता येणार आपल्याला. आणि हे अशी भरायची त्याच्यामध्ये. आणि हे भरताना एवढी आग नाही होत. हां, आता मिरची शेवटी आहे म्हटल्यानंतर थोडा त्रास होतो, पण ना दही भात आणि त्यालाही या मेथ्या मिरच्याची फोडणी अतिशय सुंदर लागतं. ते अतिशय सुंदर, म्हणजे अतिशय सुंदर. आणि अजून एक तुम्हाला सांगेन की साधी पिवळी खिचडी किंवा मसाला खिचडी करा, पापड तळा आणि त्याच्याबरोबर ही मिरची तळून खा, फार सुंदर लागतं. ह्या मिरचीचं ना माझ्या सासूबाई आंबटवरण पण खूप सुरेख करायचे, खूपच सुंदर करायचं, खूप छान लागतं ते सुद्धा आंबटवरण. आणि ही मिरची म्हणजे काय, नुसती तुम्ही एरवीसुद्धा आपल्याला तळून खायला फारच छान लागते. आणि दह्याने ही खराब वगैरे होत नाही, सगळ्यात महत्त्वाचं. आता अशा मी ह्या सगळ्या मिरच्या भरून घेईन. आणि बघा, ही आत्ता आपण भरली ना मिरची, ती मिरची ही. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ही माझी मागच्या वर्षीची मिरची, की जी मी वाळवली 8 ते 10 दिवसात कडकडीत उन्हात वाळवलेली मिरची. 15 दिवस लागले तरी चालतील, पण मिरची इतकी सुंदर कडकडीत वाळली पाहिजे, म्हणजे ती दही जरी असलं तरी खराब होत नाही. आणि ही एवढीच भरलेली होती अशी. साधारणतः ह्या मिरच्या वाळायला ना 8 ते 10 दिवस लागतात, पण ऊन मात्र कडकडीत पाहिजे त्याला, तर त्या 8 ते 10 दिवसात वाळतात. नाहीतर मग वाळायला अजून वेळ लागतो, हे नक्की. त्यामुळे लक्षात ठेवा करताना की आपल्याकडे कडकडीत ऊन आहे तेव्हाच ह्या करा आणि तेव्हाच त्या वाळत घाला. अशा ह्या मिरच्या नक्की करून बघा, तळून खा आणि त्याचा स्वाद घ्या. मस्तपैकी खिचडी, पापड आणि मिरची नक्की नक्की करा. मला जरूर रिप्लाय द्या. ओके, धन्यवाद मंडळी.